धडा 11 गोष्ट अरुणिमाची स्वाध्याय इयत्ता 10वी मराठी. पहिला प्रश्न आहे, आकृती पूर्ण करा. 100% गुण मिळण्यासाठी विद्यार्थ्यांनो हा व्हिडिओ तुमची खूप मदत करणार आहे. अरुणिमाचा ध्येयवादी दृष्टिकोन स्पष्ट करणाऱ्या कृती. अरुणिमाचा ध्येयवादी दृष्टिकोन स्पष्ट करणाऱ्या कृती बघा. फुटबॉल व व्हॉलीबॉल या खेळाची नॅशनल चॅम्पियनशिप मिळवली. खेळाशी जोडलेली राहण्यासाठी CISF मध्ये नोकरी मिळवण्याचा प्रयत्न केला. दोन्ही पायांनी अपंग असताना देखील एव्हरेस्ट सर करण्याचा निर्णय घेतला. प्रश्न दुसरा, खालील कृतीतून अभिव्यक्त होणारे अरुणिमाचे गुण लिहा. भाईसाहेब यांनी दिलेला सल्ला शिरोधार्य मांडला. वडीलधाऱ्या व्यक्तींचा आदर. चोरांना लाथाबुक्क्यांचा प्रसाद दिला. धाडसी वृत्ती. उठता बसता खाता पिता केवळ एव्हरेस्टचाच विचार ती करू लागली होती. ध्येयवादी. ब्रिटिश माणसाने ओझे होते म्हणून फेकून दिलेला ऑक्सिजन सिलेंडर अरुणिमाने वापरला. उत्तर व्यवहारी. प्रश्न तिसरा, कोणते लिहा. एव्हरेस्ट सर करणारी पहिली महिला. बचेंद्री पाल. सर्वात मोठा मोटिवेटर स्वतःच. अरुणिमाच्या कुटुंबातील महत्त्वाचे निर्णय घेणारे भाईसाहेब. फुटबॉल आणि व्हॉलीबॉलची नॅशनल चॅम्पियन अरुणिमा. प्रश्न चौथा, अरुणिमाच्या कणखर धाडसी मनाची साक्ष देणारी वाक्य पाठातून शोधून लिहा. ध्येयापासून विचलित करू पाहणारे कष्टदायी प्रशिक्षण यातून मी तावून सलाखून निघत होते. उजव्या पायाची हाडे एकत्रित राहण्यासाठी त्या स्टीलचा रॉड घातलेला होता. त्यावर थोडा जरा दाब दिला तरी तीव्र वेदनांचे झटके बसत. मी अपंग, त्यात मुलगी म्हणून कसल्याही प्रकारची सवलत किंवा सहानुभूती नको होती मला. 4. आपलं मन जसं सांगतं तसंच, अगदी तसंच आपलं शरीर वागतं. 5. मी अशी नि तशी मरणारच होते, तर मग माझ्या यशाचे पुरावे असणे अत्यावश्यकच होते. प्रश्न 5, अरुणिमाविषयी उठलेल्या खालील अफवांबाबत तुमची प्रतिक्रिया लिहा. शरीराला जखमा झाल्यामुळे बहुधा अरुणिमाच्या डोक्यावरही परिणाम झालेला दिसतोय. समाजातील बहुसंख्य लोक मनाने दुबळे असतात, त्यामुळे अरुणिमाच्या अपार धाडसावर त्यांचा विश्वास बसत नाही. शरीरावर झालेल्या अपघातामुळे तिचा मानसिक तोल ढळून वेडाच्या भरात तिच्या हातून असे कृत्य घडले असावे अशी शंकाही अनेकांच्या मनात आली असणार. अरुणिमाकडे प्रवासाचे तिकीट नव्हते म्हणून तिने रेल्वेतनं उडी मारली. उत्तर, अरुणिमाने तिकीट काढली नसणार, त्यामुळे TCच्या नजरेतून सुटण्याच्या प्रयत्नात तिने गाडीतून उडी मारली असावी अशी शंका काही जणांना येते. अलीकडे प्रामाणिकपणावरील, सज्जनपणावरील समाजाचा विश्वास डळमळीत झालेला आहे, त्यामुळे कोणाच्याही चांगल्या कृतीतून वाईट अर्थ काढण्याची सवय समाजाला लागली आहे, हेच या प्रतिक्रियेवरून दिसून येते. प्रश्न 6, पाठातून तुम्हाला जाणवलेली अरुणिमाची स्वभाव वैशिष्ट्ये लिहा. जिद्द व चिकाटी. पराकोटीचे धैर्य. अन्यायाविरुद्ध लढणारी. अमाप सहनशक्ती असणारी. स्वतःच्या मतावर कायम राहणारी. जबरदस्त आत्मविश्वास असणारी. पाठात आलेल्या इंग्रजी शब्दांना प्रचलित मराठी शब्द लिहा. नॅशनल राष्ट्रीय. स्पॉन्सरशिप प्रायोजक तत्व. डेस्टिनी नियती. कॅम्प छावणी. डिस्चार्ज पाठवणी किंवा मोकळीक. हॉस्पिटल रुग्णालय. प्रश्न 8, पाठात आलेल्या खालील वाक्यांचे मराठीत भाषांतर करा. नाव ऑर नेव्हर. आता नाही तर कधीच नाही. फॉर्च्यून फेवर्स द ब्रेव्स. शूर माणसाला नशीब नेहमी साथ देते. नेहरू गिरिभ्रमण प्रशिक्षणातील केंद्रातील अरुणिमाचे खडतर अनुभव लिहा. उत्तर, ध्येयापासून दूर लोटू पाहणारे प्रशिक्षणातील कष्ट. धोकादायक पर्वत चढणे. मृत्यू येईल असे वाटायला लावणाऱ्या कृती करणे. पाय रोवायचा प्रयत्न केला की टाच व चवडा गोल फिरायचा, म्हणून पाय घट्ट रोवणे कठीण व्हायचे. उजव्या पायातल्या रॉडमुळे त्या पायावर थोडा जरी दाब दिला तरी तीव्र वेदनांचे झटके बसत. अरुणिमाची अवस्था पाहून शेर्पाचा निश्चय डळमळायचा. प्रश्न 10, खालील वाक्यातील अधोरेखित शब्दांचे विरुद्ध अर्थी शब्द लिहून अर्थ न बदलता वाक्य पुन्हा लिहा. प्रत्येक व्यक्तीत काही ना काही गुण असतोच. उत्तर, प्रत्येक व्यक्तीत काही ना काही अवगुण असतोच असे नाही. सूर्योदयाच्या वेळी सूर्याची विविध रूपे अनुभवता येतात. उत्तर,
सूर्यास्ताच्या वेळीही सूर्याची विविध रूपे अनुभवता येतात. प्रश्न ई. खालील प्रश्नांची उत्तरे संक्षिप्त असावीत. उत्तर: खालील प्रश्नांची उत्तरे सविस्तर लिहू नका. ई. प्रयत्नाने बिकट वाट पार करता येते. उत्तर: प्रयत्नाने सोपी वाटही पार करता येते. प्रश्न 11. खालील वाक्यातील क्रियापदे ओळखा. सायरा आज खूप खुश होती. उत्तर: होती हे क्रियापद आहे. अनुजाने सुटकेचा निश्वास टाकला. उत्तर: टाकला हे क्रियापद आहे. मित्राने दिलेले गोष्टींचे पुस्तक अब्दुलला खूप आवडले. उत्तर: आवडले क्रियापद आहे. जॉनला नवीन कल्पना सुचली. उत्तर: सुचली हे क्रियापद आहे. खालील तक्ता पूर्ण करा. शब्द: मूळ शब्द, लिंग, वचन, सामान्य रूप, विभक्ती, प्रत्यय व विभक्ती. कागदपत्रांचे, कागदपत्र, नपुसकलिंग, अनेकवचन, कागदपत्रा, विभक्ती, प्रत्ययचे आणि षष्टी. अशा प्रकारे यामध्ये प्रत्येक शब्दाचा मूळ शब्द, लिंग, वचन, सामान्य रूप, विभक्ती, प्रत्यय, विभक्ती दिलेली आहे. नीट वाचा. स्वमतसाठी प्रश्न आहे. आपलं ध्येय साध्य करण्याचा प्रयत्न निष्फळ ठरणे म्हणजे अपयश नसतं. या वाक्याचा तुम्हाला समजलेला अर्थ: 10वी-12वीच्या परीक्षेत नापास झाल्यामुळे किंवा एखादा पेपर कठीण गेला म्हणून विद्यार्थी आत्महत्या करतात. अशा बातम्या अनेकदा ऐकू येतात. हे साफ चूक आहे. त्यांना वाटते नापास झाल्यामुळे नामुष्की येते, तोंड दाखवायला जागा राहत नाही. पण खरोखरच परीक्षेतले अपयश ही नामुष्की असते काय, याबाबत थोडा विचार केला पाहिजे. आपण खूप गुण मिळवण्याच्या परीक्षेत यश मानतो, पण हे बरोबर आहे का? गुण महत्त्वाचे नसतात, ज्ञान महत्त्वाचे असते. गुण हे साधन असते तर ज्ञान हे साध्य असते, आपले ध्येय असते. आपण गुणांना महत्त्व जास्त देतो, इथेच खरा घोटाळा निर्माण होतो. आपले ध्येय हे आपले साध्य असल्यामुळे ते जास्तीत जास्त उच्च दर्जाचे राखले पाहिजे. ते मिळवताना अपयश आले तर पुन्हा प्रयत्न करता येतो. परंतु ध्येय कमी दर्जाचे असते तर आपण कितीही मोठे यश मिळवले तरी ते यश कमी दर्जाचे असते. याचा साधा अर्थ असा की ध्येय प्राप्त करताना आलेले अपयश हे तात्पुरते असते, त्याने खचून जाता कामा नये. किंबहुना ती नामुष्की सुद्धा नसते. उच्च ध्येय निवडताना आले नाही तर मात्र अपयश असते. प्रत्येकामध्ये एक जिद्दी अरुणिमा असते. याबाबत तुमचे विचार स्पष्ट करा. कोणतीही व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीसारखी नसते. एखाद्याला नृत्य आवडते, एखाद्याला गायला आवडते, एखाद्याला दुसऱ्याला मदत करायला आवडते, तर कोणाला समाजातील घडामोडींशी दोस्ती करणे आवडते. आपल्याला अशा वैशिष्ट्यपूर्ण गुण कोणता आहे हे आपण शोधले पाहिजे. या गुणाची जोपासना केली पाहिजे. मग आपल्या हातून आपोआपच लोकोत्तर कामगिरी पार पडेल. अरुणिमाने नेमके हेच केले. खरं तर अपंग बनलेली अरुणिमा आयुष्यात काहीच करू शकली नसती, पण तिने जिद्दीने स्वतःमधला वेगळा गुण ओळखला, स्वतःचे सामर्थ्य शोधले आणि अशक्य वाटणारी कामगिरी पार पाडली. प्रत्येक व्यक्तीमध्ये अशी अरुणिमा असतेच. फक्त त्या अरुणिमाचा आपण शोध घेतला पाहिजे. जीवनाचा हाच महामंत्र आहे. तुमच्या मनातील एव्हरेस्ट शोधा आणि शब्दबद्ध करा. आपण दिवसभर कोणती ना कोणती कृती करत असतो. त्यावेळी आपल्या मनात कोणता तरी हेतू असतो. हेतूशिवाय कोणतीही कृती अशक्य असते. आपला हेतू म्हणजेच आपले ध्येय होय. खूप पैसे मिळवले हे ज्याचे आयुष्यातले सर्वोच्च ध्येय असते, तो माणूस सतत पैसे मिळवण्याचाच विचार करीत राहील. कळत नकळत सतत पैसे मिळवून देण्याच्या कृतीकडेच ओढला जाईल. म्हणजे आपल्या मनातले ध्येय खूप महत्त्वाचे असते. तेच आपल्या जीवनाची दिशा ठरवत असते. म्हणून आपण आपले ध्येय निश्चित केले पाहिजे, हे नीट समजून घेतले पाहिजे. पर्वतांमध्ये एव्हरेस्ट जसा सर्वात जास्त उंच आहे, तसेच आपले ध्येय आयुष्यातील सर्वात जास्त उंच, सर्वात जास्त महत्त्वाची गोष्ट आहे. ती गोष्ट आपल्या मनातील एव्हरेस्टच होय. या एव्हरेस्टचा आपण शोध घेतला पाहिजे, तो सर करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. अपठित गद्य आकलन. यामध्ये राजा मंगळवेढेकर यांनी दिलेलं हे अपठित गद्य आहे. याच्यावर उतार वाचून कृती करायची आहे. खालील भाव व्यक्त करणारे वाक्य उतारातून शोधून लिहायचे. वृक्ष बहरू लागले आहेत. वृक्ष पर्णांनी अंग धरले आहे. नदी नाल्यात भरपूर पाणी आहे. करंगळीचीही सोंड झाली आहे. स्पष्ट करा. पाणी समजूतदार वाटते. उत्तर: पाणी शांतपणे वाहते तेव्हा ते जणू काही कोणतेही नुकसान होऊ नये याची काळजीच घेत असावी असा भास होतो, म्हणून ते त्यावेळी समजूतदार वाटते. पाणी क्रूर वाटते. नदी काठावरच्या गरिबांच्या झोपड्या उद्ध्वस्त करणाऱ्या पुराच्या पाण्याला पाहिल्यावर त्याच्या मनात त्या गरीब
दुबळ्या माणसांबद्दल कणवच नसावी अशी भावना मनात जागी होते आणि ते पाणी स्वभावाने क्रूर असावे असे वाटू लागते. खालील आकृत्या पूर्ण करायच्या आपल्याला. वर्षा ऋतूतील निसर्गाचे रूप कसे? आकाश ढगांनी पूर्णपणे झाकून गेलेले असावे. संपूर्ण आकाश पाणवलेले असतो. अधूनमधून पाऊस कोसळत असतो. सगळीकडे हिरवीगार वनराजी पसरलेली असते. नदी नाल्यातून पाणी ओसंडून वाहत असते. नवे पाणी उसळत घुसळत व फेसळत वाहते. पुढे वाहता वाहता पाण्याकडून होणाऱ्या विविध क्रिया: उसळत घुसळत फेसाळणे, धावणे, काठ ओलांडून ओसंडून वाहणे, संथपणे धीरगंभीरपणे वाहणे, बेफाम होऊन सगळे बुडवत धावणे. तक्ता पूर्ण करायचा आहे. वाक्य: पाणी कुठे गच्चीवर लोळते, अव्यय कुठे व वर, आणि अव्ययाच्या प्रकारे क्रिया विशेषण शब्दयोगी अव्यय. पाणी येते आणि जाते तर अव्यय आहे आणि. अव्ययाचा प्रकार आहे उभयान्वयी अव्यय. उताऱ्यातून कळलेला पाण्याचा स्वभाव तुमच्या शब्दात लिहायचा आहे. पावसाळ्यात सर्वत्र पाण्याचे साम्राज्य असते. जिकडे तिकडे पाणीच पाणी असते. अधूनमधून पाऊस कोसळत असतो. त्यामुळे नदी नाल्यातून पाणी ओसंडून वाहत असते. वाहताना ते कधी काठाला धडकते तर कधी काठावर चढते. यावरून पाण्याचा धसमुसळेपणा जाणवतो. काही ठिकाणी ते इतके संथपणे वाहते की वाटावे जणू काही ते आपला दरारा दाखवत आहे. मोठ्या पुलांखालून पाणी वाहत जाते तेव्हा ते समजूतदार शहाण्या मुलासारखे वाटते. कधी कधी ते काठावरच्या गरिबांच्या झोपड्या उद्ध्वस्त करते. अशा वेळी ते स्वभावाने खूप क्रूर असावे असे मनात येते. कधी कधी ते झाडावर चढते, गच्चीवर लोळते, घाटाला बुडवते, वाटेला तुडवते. अशा वेळी त्याच्या स्वभावातला अवखळपणा जाणवत राहतो. असे पाण्याच्या स्वभावाचे अनेक पैलू या उतारात जाणवत राहतात. वर्षा ऋतूतील पाणी निष्फळ वाहून जाऊ नये म्हणून माणसाने काय करायला हवे याबाबत तुमचे विचार लिहा. आपल्याकडे अनेक ठिकाणी धोधो पाऊस कोसळतो. पावसाचे सर्व पाणी समुद्रात वाहून जाते. पावसाचे हे वाहून जाणारे पाणी अडवून ठेवण्याचे व साठवून ठेवण्याचे काही उपाय आहेत ते आपण अंमलात आणले पाहिजे. खूप महत्त्वाचा आणि सोपा उपाय म्हणजे जमिनीच्या उतारावर आडवे चर खोदणे. त्या चरांमध्येच वाढणारी झाडे लावावीत. पाणी थपकत वाहत राहिल्यामुळे ते जमिनीत भरपूर मुरते. पाझर तलाव खोदल्यावर सुद्धा पाणी जमिनीत भरपूर मुरते. जिथे जिथे शक्य आहे तिथे तिथे झाडे लावल्या झाडांची मुळे जमिनीत पाणी धरून ठेवतात. अशा उपायांनी जमिनीखालील पाण्याची पातळी वाढते. विहिरीमध्ये वर्षभर पाणी राहते. पाणी साठवण्यासाठी जमिनीत खड्डे सुद्धा खोदतात आणि या खड्ड्यातील पाणी जमिनीत मुरून जाऊ नये म्हणून उपाययोजना करतात. त्यामुळे पावसाळ्यानंतर जवळपासच्या झाडाझुडपांना व गुरांना पाणी देता येते. अशा प्रकारचे वेगवेगळे उपाय योजून पाण्याची गरज भागवता येते. धन्यवाद मित्रांनो, हा व्हिडिओ बघितला त्याबद्दल. आणि माझं नाव आहे सपना टीचर, पुणे जिल्हा तळेगाव दाभाडे. तुम्ही कुठला माझा व्हिडिओ बघितला मला नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.